4,000 कोटी रुपयांचं बजेट असणारा भारताचा सर्वात मोठा चित्रपट रामायणचं टीजर आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त रिलीज करण्यात आलं. पण टीजर जरी हनुमान जन्मोत्सवानिमित्त रिलीज करण्यात आलं असलं तरी टीजर मध्ये हनुमान मात्र दिसले नाहीत. म्हणजे आता हनुमान दिसतील, मग हनुमान दिसतील, पण टीजर संपलं तरी हनुमान मात्र दिसले नाहीत. ठीक आहे, असो, मूवीमध्ये मात्र नक्कीच दिसतील. आजपर्यंत आपल्याला माहिती होतं की रामायण हा चित्रपट बनतोय, पण त्याबद्दल फारसं असं काही माहिती नव्हतं. आणि फायनली आज त्या चित्रपटाचं टीजर आलंय. आपल्याला जे रामायण बघायचं होतं, जे रामायण अनुभवायचं होतं, जे रामायण आपण आदिपुरुष मध्ये मिस केलं, ते रामायण आपल्याला या टीजर मध्ये बघायला मिळतंय. टीजर मध्ये प्रत्येक कॅरेक्टर हे खूप रिस्पेक्टफुली दाखवण्यात आलंय. विशेष म्हणजे रणबीर कपूर हा श्रीरामांच्या अवतारात खूप भारी वाटतोय. तो चेहऱ्यावरचा भाव, ते स्लो मोशन मध्ये चालणं, ती प्रसन्न मुद्रा, एकदम सगळं काही परफेक्ट वाटतंय. टीजर मध्ये रावणाची सोन्याची लंका, रावणाचा थोडा चलतानाचा सीन दाखवण्यात आला आहे, पण रावणाचा चेहरा मात्र दाखवण्यात आलेला नाही. पण तरीही आपल्याला माहित आहे की रावणाचा रोल यश प्ले करतोय. सीतामातेचा रोल साई पल्लवी, लक्ष्मण म्हणून रवी दुबे आणि हनुमान म्हणून सनी देओल दिसणार आहेत. टीजर मध्ये खूप लहान लहान गोष्टींची काळजी घेण्यात आलेली आहे, कारण मेकर्सना माहिती आहे की प्रभासच्या आदिपुरुष सोबत काय झालं होतं. राजा दशरथ यांची सभा असो की श्रीरामाचा वनवासाला जातानाचा सीन, लाईट्स खूप गजब वापरल्यात. श्रीराम अयोध्येत असताना खूप प्रकाश प्रसन्नता दिसते, पण वनवासाला जाताना अंधार बघायला मिळतो. बॅकग्राऊंडला ए.आर. रहमानचा जबरदस्त म्युझिक, व्हिज्युअल्स एकदम सुपर्ब, एक एक सीन परत परत बघण्यासारखा आहे. तब्बल 8 वेळा ऑस्कर जिंकणारी DNEG ही कंपनी रामायण या चित्रपटासाठी VFXचं काम करत आहे. DNEG याच कंपनीनं हॉलिवूडमधील इन्सेप्शन, ड्यून, टेनेट यासारख्या बऱ्याच मोठ्या चित्रपटांसाठी VFXचं काम केलंय. त्यामुळे रामायण या चित्रपटाचा आदिपुरुष या चित्रपटासोबत अजिबात कंपॅरिझन होऊ शकत नाही, कारण रामायण हा चित्रपट आदिपुरुषपेक्षा खूप जास्त पुढे आहे. रामायणच्या मेकर्सना एवढं नक्की समजलंय की रामायण फक्त ऍक्शन VFX वर चालणार नाही, तर ते खूप जास्त इमोशन, तसेच श्रीरामाच्या चेहऱ्यावरचे भाव, त्यांची ती शांत मुद्रा, बऱ्याच गोष्टी त्यासाठी आवश्यक आहेत. हे बोलताना मला रामानंद सागर यांच्या रामायण मधील राम आठवत आहेत. टीजर मध्ये सर्व काही टॉप क्लास दिसतंय. चित्रपट दिवाळीमध्ये रिलीज होतोय. दिवाळी एवढ्यासाठी निवडण्यात आली असणार की श्रीरामांचा आणि दिवाळीचा खूप जवळचा संबंध आहे, कारण जेव्हा 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येत परत आले होते, तेव्हा अयोध्यावासियांनी दिव्यांची आरास लावून त्यांचं स्वागत केलं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपलं मराठी चॅनल पिक्चर.